मला तुम्ही असं सांगा. मला कशाला सांगताय? तुम्ही स्वतःशी विचार करा. तुमच्या मित्रांशी बोला. आणि मी जो निष्कर्ष सांगतोय, जे तात्पर्य सांगतोय, त्याच्याशी तुम्ही सहमत व्हाल. निवडणूक केव्हा आहे? लोकसभेची 29 ला आहे ना? आता काय चालू आहे? आता 8वा महिना चालू आहे 26 चा. अजून 27 आहे. अजून 28 आहे. आणि मग 29 येणार. इथे आपण बघतोय की दर महिन्याला तर नवे इश्यू येतात, नवे संघर्ष निर्माण होतात, आधीचे काही विसतात, नवे काही प्रज्वलित होतात. पण महिन्याला कशाला, आता आठवड्याला, दिवसाला देखील आता वेगवेगळ्या घटना, दुर्घटना, घडामोडी, बिघाडी, आघाडी, काय काय घडतंय. आणि 2029, ओ माय गॉड, तेव्हा भारतीय जनता पक्षाला यश मिळेल की नाही? आता अरे बापरे, ही जैनजी भडकली 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 भडकली, काँग्रेस तडकली 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 तडकली. विरोधी पक्ष काहीतरी जुळवाजुळव करतायत. लोकसभेत ही 2-3 बिल जी आहेत ती अडकली. शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू झाली. न्याय प्रश्नांवर इकडे पेटलाय, तिकडे पेटलाय, इकडे आग लागले, तिकडे आग लागले, इथे ही निवडणूक आहे, 27 मध्ये ती निवडणूक आहे. कसं होणार भाजपचं? दोन्ही पद्धतीने विचार करणार आहेत की ज्यांना भाजपचं वाटोळं व्हावं असं वाटत असेल ते अरे या प्रश्नावर वाटोळं होऊ शकतं अशी भविष्यवाणी करताना विशफुल थिंकिंग ज्याला म्हणतात, तर त्यांना आनंद होत असेल. एवढे प्रश्न निर्माण झाले, एवढ्या समस्या निर्माण झाल्या, एवढी गुंतागुंत झाली, लोक एवढे विरुद्ध गेले, एवढी आंदोलनं चालू, एवढा संघर्ष चालू आहे, एवढा हिंसाचार चाललाय, ही दडपशाही, ही हुकुमशाही, याच्या विरुद्ध लोक बंड करणार. अरे हो 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 हो, लगाम खिचो, खुद का लगाम खिचो. अजून खूप काही व्हायचंय. एवढ्यामध्ये आता जे काय घडतंय त्याच्यावरून 29चे अंदाज बांधू नका बांधू. आत्ता परवापर्यंत तो झेनझी असं वाटत होतं की झंझावात झालेला आहे. आता त्यांना वात आलेला आपण बघतोय. कारण बीजेपीनी देखील युथ कार्ड, झेनझी कार्ड काढलाय, संघाने काढलाय. मोदी काही वेगळी भाषा बोलतायत, भागवत काही वेगळी भाषा बोलतायत. आगीत तेल ओततील अशी अपेक्षा असताना ते पाणी टाकतायत, विझवतायत. उलट झारखंडमध्ये काँग्रेस विरुद्ध आग लावली आहे त्यांनी. झारखंडचा मुद्दा पेटलाय आणि दिपकेला लोक विचारतात गेले नाहीत. तुम्हाला सांगू का, जे काय मला सुगावा आणि मागोवा, माझा आता नवा आवडता शब्द आहे, सुगावा आणि मागोवा. 2000च्या निवडणुकीमध्ये 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, टेक इट फ्रॉम मी, हे लिहून ठेवा. आणि हे घडताना तुम्ही बघणार आहात. मधल्या काळात 26 मध्ये कोणतेही विषय येऊ द्या, ते पेटू द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. 27 होऊ द्या, काय व्हायचंय ते. 28 काय व्हायचंय ते. संसदेत निर्विवाद अशी संख्या एनडीए कडे आहे आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारची हिंमत नाही फुटण्याची. आणि आता तर गरजही नाही, कोण आहे का नाही, कोणाचीच परवानता राहिलेली नाही. तुम्ही आत राहा, तुम्ही आलात तर तुमच्या सकट, तुम्ही नाही आलात तुमच्याशिवाय. पण 2029ची निवडणुकीमध्ये संपूर्णतः हिंदू आणि मुसलमान, कारण ते एक कार्ड, हुकमाचा एक कासा आहे की जो कधीही टाकला की खेळ जिंकता येतो, गेम जिंकता येतो, उधळलेला डाव देखील परत मांडता येतो आणि त्याच्यावर कमांड करता येतो.
2024च्या निवडणुकीमध्ये 400 घटना दुरुस्ती याचं जे नॅरेटिव्ह गेलं त्याच्यामुळे डॅमेज झालं, हे खरं आहे. इमेज आणि ब्रँड डॅमेज झाला, भाजपचा ब्रँड डॅमेज झाला, मोदी शहाची इमेज डॅमेज झाली, दलित मुसलमान एकत्र आले. पण हिंदुत्वाचं कार्ड हे असं आहे की ज्याच्यासाठी त्यांच्याकडे भरपूर दारुगोळा आहे, प्रचंड असा दारुगोळा आहे. आता आजच तुम्ही बघा, आता मी हेडलाईन बघतोय, कृष्ण जन्मभूमीचा वाद, येत्या 6 डिसेंबरला आंदोलन. हे सगळे जे ठिकठिकाणचे धार्मिक संघर्ष, कलह, ध्रुवीकरण, त्याच्यासाठीची स्फोटक ज्वालाग्रही अशी सामग्री पुढल्या 2-3 वर्षामध्ये तुम्हाला हळूहळू संपूर्णतः हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाकडे देश गेलेला दिसेल. अनेक विधेयके येतील, ती मुसलमानांच्या विरुद्ध असतील, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये असंतोष, आंदोलन पेटेल, त्याच्यातून हिंदू मुसलमान सगळे संघर्ष निर्माण होतील. आणि अखेर आज काय होतंय, उद्या काय होतंय, 26 मध्ये काय होतंय, 27 मध्ये काय होतंय, 28 मध्ये काय होतंय, 16, 29 मध्ये मोदी आणि शहा या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण हाच एक हुकमाचा टाकणार धर्मयुद्ध सुरू झालेलं आहे. हे धर्मयुद्ध वाढवणार. त्याच्यापुढे झेन झी पासून सगळे ए टू झेड सगळ्यांना याच 2 वर्गात वाटणार. तुम्ही तरुण असलात, झेनझी असलात, अल्फा असलात, काय वाटेल ते असलात, तरी तुम्ही हिंदू आहात, ही भावना इतकी प्रबळ होणार की धर्मयुद्धामध्ये 2029ची निवडणूक भाजप आणि शहा आणि मोदी जिंकून जाणार. हे आज मी एवढ्याकरता सांगतोय की विचलित होऊ नका जर बाजूचे असाल, आणि उत्साहित होऊ नका जर विरोधात असाल. धन्यवाद.